हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आणि सकाळी उठल्या उठल्या वेदच्या डब्याचं टेन्शन येतं. त्याने सांगितलं मला बटाट्याची भाजी पाहिजे. एकीकडं बटाट्याची भाजीची तयारी केली, एकीकडं चहा ठेवला. बटाट्याच्या भाजीत त्याला लाल तिखट, हळद आणि धना पावडर टाकूनच आवडती. त्याला जास्त तिखट भाजी आवडत नाही. त्याला बटाट्याची भाजी खूप आवडते, म्हणून त्याला सकाळी सकाळी बटाट्याची भाजी करून दिली. आणि शाळेचंही त्याचं एकीकडं आवरत होता. त्याची आंघोळ वगैरे झाली, मग त्याला चहा वगैरे गाळून लगेच प्यायला दिला. चहा पिऊन तो शाळेत जाण्यासाठी रेडी झाला. हे बघा, बसची वाट बघत मागे उभा राहिलाय. त्याची बस दाराजवळ येते तरी तो तिकडं जातो पुढपर्यंत. त्याला किती वेळा सांगितले आपल्या दारापासून बसत जाय, नाही, तो तिकडं पुढेच जातो बसण्यासाठी. वेद दीपॉल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 5वीमध्ये शिकायला आहे. चला तर आता श्रीला उठवू. श्रीला उठवलं आणि श्री, गुड मॉर्निंग फ्रेंड, तुम्हाला सगळ्यांना म्हणतीये या चहा प्यायला. तिला एकीकडं चहा दिला आणि टी व्ही लावून दिला. तर टी व्ही बघत बघत मॅडमचं हळूहळू खाणं चालू होतं. तिला सांगितलं, बाळा आवर, शाळेत जायला वेळ होतोय. तर बोलती, थांब मला टी व्ही बघून घेऊ दे. चला तर मग श्रीला शाळेत सोडवायला जाऊ. हे बघा, रेडी झाल्यावर किती क्यूट दिसते आमची श्री. तिला शाळेत सोडवायला गेली, तिकडून आली, जरा कामं बाकी होते, मग ते सगळे कामं आवरून घेतली आणि जरा वेळ बसली तर लगेच गल्लीमध्ये टरबूज आवाज यायला लागला. मग बाहेर जाऊन बघते तर टरबूजवाला आला होता. सगळ्यांनी घेण्यासाठी तिथं गर्दी केली. मला काही घ्यायचं नव्हतं, पण त्या काकांकडं बघून मी टरबूज घेतले, 2 टरबूज घेतले. कारण त्या काकांना एक हात नसतानाही त्यांनी हिंमत नाही हारली. ते एका हाताने तो लोडगाडा ओढून ते टरबूज विकत होते. अशा मेहनती लोकांना माझा सलाम आहे. बघा, त्यांना एक हात नाही तरी ते किती कष्ट करताय. कष्टाचं त्यांना एक ना एक दिवस फळ मिळत. ते सगळं झालं. मग वेदची ट्युशनला नेण्या आणायचं आज मला आणायचं होतं. त्याला घेऊन आली. मग किराणा दुकानमध्ये गेली. हे आहे प्रेमचंदचं किराणा दुकान. इथूनच आम्ही सगळा किराणा माल भरतो. शेंगदाणे आणि चहा पावडर घ्यायची होती. मी त्यांच्याकडनं शेंगदाणे चहा पावडर घेतली आणि ते डायरीमध्ये टिपून घेतलं आणि मग निघालो घरी येण्यासाठी. हे बघा, हे त्यांचं गोडाऊन आहे. तर चहा पावडर त्यांनी इथनं समोरून दिली. मग ते गेलं आणि मग घरी आलो तर स्वयंपाकाचा वेळ झाला होता. मग डाळ आणि भात लावला. आज बनवणारी स्पेशल मेनू बट्टी ही आमच्या घरात सगळ्यांना आवडते. मग बट्टी बनवण्यासाठी काय काय लागतं, काय काय नाही, मी हे सगळं त्याच्यात व्हिडिओत पुढं सांगितलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर मग कुकर लावून देते आणि कुकरसोबतच बटाटेही मी एकत्र लावले. कारण गॅस टाकीचं तुम्हाला माहितीच आहे किती प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळं गॅसची बचत करण्यासाठी तिन्हीही सामान मी एकत्र लावले. खाली डाळ लावली, वरती तांदूळ ठेवले आणि मग बटाटे टाकते कडेकडेने आणि लगेच मग मी बाकीची वेगळी तयारी करून घेतली. बट्टीच्या वरणाला काय काय पाहिजे, काय काय नाही, याची तयारी मी केली. आता बट्टीच्या वरणामध्ये आम्ही लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर हे सगळं वाटण करून घेतो आणि ते वाटण एकदम मस्त मिक्सरला फिरवून घेतो. चला तर मग हे वाटण आता मिक्सरला फिरवून घेऊ. मिक्सरला फिरवण्यासाठी मिक्सर ऑन केला आणि फिरवत होती. तेवढ्यात तिकडून वेद आवाज देत होता. बघितलं काय? त्याला म्हटलं थांब. हे बघा, आता मिक्सरचं किती सुंदर बारीक वाटण झालेलं आहे. लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर हे सगळे एकजीव झाले. चला तर मग आता बट्टीचं पीठ, त्याच्यामध्ये दही, ओवा, जिरे, बडीशोप, थोडंसं बेकिंग सोडा हे सगळं टाकून कणिक मळून घेतली बट्टीसाठी. आता वरणाची तयारी केली. कुकर ठेवला, त्यामध्ये तेल गरम करून घेतलं, थोडंसं हिंग टाकलं. हिंग आणि तेल चांगलं गरम झालं की आपण केलेला मसाला टाकायचा. मसाल्यामध्ये जिरे, मोहरी, खोबरं ते तर घेतलेलंच आहे आपण, पण जिरे, मोहरी, काळा मसाला, लाल तिखट, हळद हे सगळंही घेतलेलं आहे. ते टाकलं की आपण टमाटे टाकणार आहे. टमाट्याने वरणाला खूप छान टेस्ट येते.
मग ते वरणामध्ये ते टाकलं, ते चांगलं परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आपण बनवलेला आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचा मसाला टाकून घेऊ. तो मसाला टाकला की तेव्हाही 5 मिनटं छान असं परतून घ्यायचं. ते जेवढं आपण छान परतू तेवढी वरणाची टेस्ट छान लागते. ते परतलं की आपण घेतलेला काळा मसाला, लाल तिखट, हळद त्याचं मिश्रण त्याच्यात टाकून द्यायचे ते मसाले आणि परत व्यवस्थित हलवून घ्यायचं. तेला जास्त छान तडका बसला की वरणाला एकदम छान चव येते. वरणात कसं एकदम टेस्टी झालं की वरण सगळेजण आवडीने खातात. मग त्याच्यामध्ये आता आपण बनवलेलं ते वरण आहे ना, ते मी आधीच एकजीव करून घेतलेलं होतं. तर ते परतून घेतलं की त्याच्यामध्ये ते वरण टाकून देऊ. ते वरण तसं कोणाला घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण बनवू. नंतर त्याच्यामध्ये मी मसाला केलेले भांडे व्यवस्थित धुवून त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं. तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे, पातळ, घट्ट, आम्हाला तर पातळच वरण आवडतं, त्यामुळे मी पातळ वरण बनवते. आता हे वरण चांगलं उकळलं का त्यामध्ये गूळ आणि चिंच टाकायची, म्हणजे अजून वरणाची टेस्ट आहे ना छान येते. त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्याशिवाय वरणाला तर चवच येणार नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये किती पण मसाले टाका, वरणाला चव येईल ती मिठानेच. हे बघा, वरणाला चांगली उकळी आली. आता त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ टाकून घेऊ. ते गूळ आणि चिंच टाकलं की वरण एकदम टेस्टी होतं. मग आता उकळू देऊ ते वरण. चला मग एकीकडं बटाट्याची भाजी पण करायची. बट्टी करत असताना आम्हाला त्याच्याबरोबर तोंडी लावायला हिरव्या लसूण आणि मिरचीची बटाट्याची भाजी आवडते. बटाटे तर छान उकडलेलेच होते. हे बघा, बट्टीचं पीठ मी पूर्ण एकजीव करून घेतलं. एकीकडं बटाटे सोलून घेतले कांदा परतेपर्यंत. मला जास्त स्वयंपाक करायला वेळ नाही लागत, त्यामुळं मी बटाटे वगैरे व्यवस्थित असे परतून घेतले. बटाट्याची भाजी हिरव्या मिरचीची जर केली तर एकदम सुंदर टेस्ट लागते. तुम्ही नक्की करून बघा. मला तर खूप बटाट्याची भाजी आवडते, वेदलाही आणि मलाही. मग आता हे बघा, सगळे बटाटे व्यवस्थित असे बारीक चिरून घेतले. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही चिरू शकता. एक बटाटा राहून गेला घाईघाईमध्ये सोलायचा, आता तो सोलून घेते आणि मस्त बटाट्याच्या भाजीला फोडणी देते. मग एकीकडं तेल तापवलं, त्यामध्ये किती मोठा कांदा परतून घेतला. आता त्याच्यात टाकणारे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची. त्याचा जास्त वापर करून भाजी एकदम सुंदर बनते. भाजी बनवायचं कारण एकच आहे, कारण बट्टीचं वरण गोड आंबट असतं, त्यामुळं त्याच्यामध्ये तिखटपणा कमी असतो. मग ही अशी हिरवी मिरचीची भाजी केली की तोंडाला एकदम छान चव येते आणि खायलाही मस्त लागतं. गोड आंबट तिखट असं लसणामुळं भाजीला जरा छान चव येते. एकीकडे बटाटे झालेले, आता ते टाकते, मस्त परतून घेते आणि बट्टीचं पीठ मळलेलं आहे ते बट्टीचं करण्यासाठी मी ते इडलीच्या भांड्यामध्ये आम्ही करतो ती बट्टी. त्याचं झालं तर मग वरण झालेलं आहे आपलं, बट्टी करून घेऊ. हे बघा, वेत कसा मध्ये 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 करतो. आणि वरणामध्ये सगळ्यात शेवट मी टाकला सांबार मसाला. सांबार मसाल्याने ना एकदम सुंदर टेस्ट येते बरं का वरणाला, ते तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. सांबार मसाला म्हणजे त्यात खूप छान चव असते सांबार मसाल्याची. चला तर आता बटाट्याची भाजी झाली, एकीकडं वरण झालं. आता बट्टी करते. बट्टीच्या पूर्ण भांड्याला कसं आपण इडलीला तेल लावतो तसं त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असे दाखवल्याप्रमाणे गोल गोल गोळे करून वाफून घ्यायचं. 10 मिनिटांनी ते वाफून जातं. मी बसली होती, आमच्या काकांनी भत्ता आणला होता तो खाऊन झाला. एकीकडं हे वाफून झाले बट्ट्या. आता त्या बट्ट्या व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या, गरम होत्या. एकाचे 2 केले आणि त्या दोनामध्ये परत अजून 2 केले. असं एका बट्टीचे व्यवस्थित असे 4 तुकडे करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे, म्हणजे ते कसं आतून बाहेरून व्यवस्थित शिजल्या जातात. आणि बट्टीचं जेवण हे आमच्या इथं खूप फेमस आहे. आम्ही दर सोमवारी वेदच्या बाप्पाचा उपास सोडवायचा असतो ना, तेव्हा बट्टी बनवतो. मस्त फुल गॅसवर बट्टी कुरकुरीत तळून घेतली. एकीकडं सगळे जेवायला बसले. मी इकडं बट्टीजवळ व्हिडिओ लावलेला होता, त्यामुळं मला काही जेवताचा व्हिडिओ बनवता आला नाही, त्यामुळे तो राहून गेला. एकीकडं मी बट्टी तळली आणि गरम गरम जेवायला वाढलं.
चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.